दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, मी या ठिकाणी एक शहापूरला आलेला आहे आणि या ठिकाणी एक सुप्रसिद्ध असा शेतकरी आहे आपल्याला, की जे टमाटो उत्पादन शेतकरी आहे. यामध्ये त्याने भरपूर असं पहिल्यांदा दुसऱ्या वर्षीसुद्धा उत्पन्न घेतलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी त्याने जे या ठिकाणी व्यवस्थापन कसं केलेलं आहे टमाटे या पिकामध्ये, आणि कोणत्या फवारणी, कोणती ड्रेचिंग आणि त्यांची लागवड ही कशा पद्धतीने केलेली आहे आणि बांधणीसुद्धा या ठिकाणी केलेली आहे. तर आपण सविस्तर त्याची मुलाखत घेत आहोत आणि या मुलाखतीच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे कितपत शेतकऱ्याचा फायदा होईल. तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे शेतकरी मित्रांनो, एक छोटीशी कमेंट करा मला, की तुमच्या इकडं कोणती टमाटे या पिकामधली व्हरायटी आहे ती मला एक छोट्याशा कमेंटमध्ये कळवा. या इकडे राम राम ढवळे साहेब. राम राम. नाव सांगा तुमचं पूर्ण. तुकाराम ईश्वरराव ढवळे. मोबाईल नंबर सांगा. 8806279008. बरं, हे टमाटे या पिकामध्ये लागवड तुम्ही सततचे 4-5 वर्षापासून घेता. याच्यामध्ये ही जी लागवड आहे ही कोणती व्हरायटी लावलेली आहे तुम्ही? सेमिनीची 8323. 83-23 आहे. याचं जे दोन्ही ओळीतलं जे अंतर किती आहे? 4 फूट. 4 फूट आहे. आणि दोन्ही झाडामधलं अंतर? 1.5 फूट. बरं, पहिल्या ड्रिचिंग मध्ये तुम्ही याला काय सोडलं याला? ह्युमिक ऍसिड वगैरे सोडलं होतं. बरं, फवारणीमध्ये कोणती औषधं घेतली स्प्रे मध्ये? आता सर ते बघून सांगा लागेल, एवढं लक्षात नाही माझ्या. बरं, हिमामेक्टिन सारखे एखादे कीटकनाशक तुम्ही समजा हेले. आळीचे बुरशीनाशक. साधारणतः हा जो प्लॉट आहे तुमचा हे किती एकर मधला आहे? अर्धा एकर आहे. अर्धा एकर आहे. सध्या तुमचा जे टमाटे या पिकामध्ये मालाची सेटिंग भरपूर झालेली आहे. तर आपण प्रत्यक्ष बघू या ठिकाणी किती सेटिंग झालेली आहे. तुम्ही दाखवा एकदा मोजून. प्रत्येक ब्रँचला सेटिंग लागलेली आहे. आता मोजू. मोजा या ठिकाणी जे माल अवेलेबल आहे. 3 4 5 6 7 8 9 10 11 11 12 12 13 14 15. साधारणतः यावर 60 ते 70 जवळपास टमाटे या झाडाला व्हरायटीला लागलेले आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, अशा आपण व्हरायटीची वाणाची जर निवड केली तर आपल्याला या माध्यमामधून जे अपेक्षित उत्पन्न आहे ते घेता येत असते. त्यासाठी पहिला जो मुद्दा असतो शेतकऱ्यानं कुठलंही बी बियाणं घेतल्याबाबत आपण व्हरायटी कशा प्रकारे आहे, त्या व्हरायटीचा रिझल्ट कसा आहे, आपण हे पहिलं शोधलं पाहिजे. आणि उत्तम दर्जाची व्हरायटी आपण या ठिकाणी निवड केलेली आहे. तर या ठिकाणी ढवळे साहेबांनी ही बांधी केलेली आहे, अतिशय खूप छान आहे. याला वरचा जो तार आहे बांधी तार आहे, आणि याला खाली जे बांधी केलेली आहे हे वायर असं आणि सुतळी काही ठिकाणी वापरलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, असं व्यवस्थापन आपण करीत असताना या ठिकाणी ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हा खूप छान प्लॉट आहे. या ठिकाणी हे टमाट्या जी व्हरायटी आहे या ठिकाणी आपण कुठं एखादी लागवड केली असेल तर मला प्रत्यक्षात तुम्ही कमेंटमध्ये कळवा. या ठिकाणी मी शेतकऱ्याचे आभार मानतो. धन्यवाद.